न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। प्रजासत्ताकाची खरी शक्ती ग्रामसभा असून लोकसहभागातूनच खऱ्या अर्थाने विकास साधता येतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले। आदर्श गाव हिवरे बाजार येथे 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच ग्राम संसद या प्रेरणादायी वास्तूमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, महसूल विभाग, कृषी विभाग आणि आपले सरकार सेवा केंद्र या सर्व कार्यालयांचा प्रवेश समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। हिवरे बाजारने परिवर्तनाची सुरुवात केलेल्या 35व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्राम संसद नूतन इमारतीत प्रवेश समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते। यावेळी सौस्मिता भंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राजेंद्र देसले, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, नायब तहसीलदार गौरव दळवी, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आनंद भंडारी पुढे म्हणाले की हिवरे बाजारला भेट दिल्यानंतर नेहमीच समाधान वाटते। अनेक गावे काही वर्षात पुन्हा मागे जातात, मात्र हिवरे बाजारने सातत्य, दूरदृष्टी आणि लोकसहभागाच्या जोरावर आपली विकासाची दिशा कायम राखली आहे। गावाचे यश हे लोकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते, हे हिवरे बाजारने संपूर्ण राज्याला दाखवून दिले। प्रास्ताविकात पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले की 26 जानेवारी 1990 रोजी हिवरे बाजारच्या ग्रामविकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। त्यावेळी अवघ्या 14,000 रुपयांच्या ग्रामनिधीतून ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, व्यायामशाळा, प्राथमिक शाळेची दुरुस्ती तसेच सध्याच्या जॉगिंग पार्क परिसरात 1000 चिंचेच्या झाडांची लागवड करून विकासाचा पाया घातला गेला। गेल्या 35 वर्षात हिवरे बाजारने जलसंधारण, वनसंवर्धन, कृषी विकास, पशुसंवर्धन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून आज ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत पूर्ण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाषणे, कवायत तसेच एनसीसी संचलन सादर केले। अमरावती विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्याबद्दल अविनाश रावसाहेब ठाणगे याचा ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात आला। तसेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले मिलिंद छबराव ठाणगे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमात सरपंच विमल ठाणगे, छबराव ठाणगे, रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे, एसटी पादीर, रोहिदास पादीर, दामोदर ठाणगे, बापूराव बांगर, उमाजी पादीर, दत्तात्रय पाटील, उत्तम सबळे, माजी सरपंच अर्जुन पवार, गुलाब पवार यांच्यासह माजी सैनिक, महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपरबनसाठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।